गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग मयूर. आज आपण आपलं जे काही दुसरं प्रकरण आहे, भारतीय नदी प्रणाली व हवामान, याची आपण सुरुवात करणार आहोत. आपण हे प्रकरणाला सुरुवात करण्यापूर्वी पाठीमागचं जे आपलं प्रकरण होतं त्याचा मी थोडक्यात आढावा आपण घेऊया. आपण पाठीमागच्या क्लासमध्ये आपलं जे काही पहिलं प्रकरण आहे, भारताचे विविध जे काही प्राकृतिक प्रदेश आहेत, किती भारताचे 6 प्राकृतिक प्रदेश आहेत. उत्तरेकडील पर्वतीय प्रदेश असतील, त्यानंतर उत्तरेकडीलच नद्यांनी तयार केलेला गाळाचा मैदानी सुपीक प्रदेश असेल, त्याबरोबर द्वीपकल्पीय पठार, त्याबरोबर पूर्व किनारा व पश्चिम किनारपट्टी आणि भारतीय बेटे हे आपण पाठीमागच्या क्लासला अभ्यासलं. भारतीय बेटांमध्ये बंगालच्या उपसागरातील जे काही बेट समूह आहे, द्वीपसमूह आहे, अंदमान व निकोबार हे द्वीपसमूह खूप महत्त्वाचे आहेत. त्याच्यामध्ये पण आपण पाहिलं उत्तरी अंदमान, मध्य अंदमान, दक्षिण अंदमान, त्याच्यानंतर लिटिल अंदमान, त्यानंतर आपण पाहिलं कार निकोबार आणि ग्रेट निकोबार. असे आपण अंदमान निकोबार विषयी पण माहिती पाहिली. तिथे कुठला जागृत ज्वालामुखी आहे, सुप्त ज्वालामुखी आहे, त्यातले महत्त्वाचे पीक्स म्हणजे चोटी कोणते आहेत, शिखरं कोणते आहेत, जसं की त्याच्यापैकी काही सांगायचं झालं तर सॅडल पीक आहे, दियाओलो आहे, कोयोब आहे इत्यादी. आपण त्याचा अभ्यास केला की जे बंगालच्या उपसागरातील द्वीपसमूह आहे. त्यानंतर आपण पाठीमागच्या क्लासला जे काही आपला बेट समूह आहे अरबी समुद्रामधलं लक्षद्वीप, त्याच्याविषयी आपण अभ्यास केला. कसं एक मिनिकॉय नावाचं एक बेट त्या ठिकाणी महत्त्वाचं आहे आणि करावती ही काय आहे, त्याची राजधानी आहे. तर आज आपण आपल्या दुसऱ्या प्रकरणाला सुरुवात करणार आहोत, ते आहे भारतीय नदी प्रणाली व हवामान. आता भारताचा जर आपण विचार केला तर भारताच्या नदी प्रणाली जर पाहिलं तर भारताच्या नदी प्रणाली ह्या त्याच्या उगमाद्वारे पण त्याचं वर्गीकरण केलं जातं. आणि उगमाद्वारे जे वर्गीकरण केलं जातं किंवा आपण त्याला असंही म्हणता येतं की बंगालच्या उपसागरात जाऊन मिळणाऱ्या नद्या आणि अरबी समुद्राला येऊन मिळणाऱ्या नद्या, अशा प्रकारे भारतातील नद्यांचं वर्गीकरण करता येतं. तर सर्वप्रथम आपण पटकन तू ही आकृती काढून घे, आपण आकृती काढूया सर्वप्रथम. तत्पूर्वी या ठिकाणी मी तुला सांगू इच्छितो, आपण भारतीय नद्यांचं वर्गीकरण 2 भागांमध्ये करू शकतो. एकदा आकृती भारताचा नकाशा पटकन काढून घे. टेक युअर नोटबुक अँड जस्ट ड्रॉ व्हेरी फास्ट करायचं फक्त काम. ठीक आहे. तर अशा प्रकारे भारताचा नकाशा पटकन तू काढून घेऊ शकतो. त्यानंतर नेहमीप्रमाणे त्याला बॉक्स टाकून घ्यायचा आहे. त्यामध्ये पटकन मी याला लेबलिंग करतो, म्हणजे नावं देतो. इथे मी शॉर्टमध्ये मी त्याला म्हणतो इथे बंगालचा उपसागर. इथे मी काय म्हणेल त्याला, हा काय आहे, बंगालचा उपसागर, बंगालचा उपसागर. आणि हा काय आहे, अरबी समुद्र आहे. काय आहे मयूर, अरबी समुद्र, अरबी समुद्र, अशा प्रकारे. त्यानंतर मी आधी सांगितलं की भारतीय ज्या काही नद्या आहेत, आपण या ठिकाणी म्हणूया भारतीय नद्या, भारतीय नदी प्रणाली, नदी प्रणाली. आता नदी प्रणालीचा जर विचार केला तर मी आत्ता काही वेळापूर्वी सांगितल्याप्रमाणे त्याचं 2 गटांमध्ये वर्गीकरण करता येतं.
एक म्हणजे पूर्ववाहिनी नद्या, पूर्ववाहिनी पूर्ववाहिनी नद्या, आणि दुसरं काय, पश्चिम वाहिनी नद्या, पश्चिम वाहिनी नद्या, पश्चिम वाहिनी नद्या. त्यालाच इंग्लिशमधनं ईस्ट फ्लोईंग रिव्हर्स आणि वेस्ट फ्लोईंग रिव्हर्स असंही म्हटलं जातं. तू वाटलंस तर इथं लिहू शकतो ईस्ट आणि शॉर्टमध्ये इथं लिहू शकतो वेस्ट. आता जर ईस्ट फ्लोईंग रिव्हरचा जर विचार केला, म्हणजेच पूर्ववाहिनी नद्यांचा जर विचार केला, पूर्ववाहिनी नद्या म्हणजे काय, इकडे लक्ष दे एक मिनिट. पूर्ववाहिनी नद्या म्हणजेच काय, त्या इथं कुठेतरी उगम पावतात. इथे कुठेतरी उगम पावतात भारतीय खंडावरती किंवा भारतावरती, भारताच्या मुख्य भूमीवरती कुठेतरी उगम पावतात आणि त्या पूर्वेकडे वाहत जातात आणि कुठे जाऊन मिळतात, बंगालच्या उपसागराला जाऊन मिळतात. आणि त्याचबरोबर पश्चिम वाहिनी नद्या कुठे येऊन मिळणार आहे, अरबी समुद्राला येऊन मिळणार आहे. त्यावर आधारित हे काय आहे, वर्गीकरण केलं जातं. आता पूर्ववाहिनी नद्यांचा जर मी या ठिकाणी जर हे केला, उल्लेख केला, असं एक क्लासिफिकेशन करता येतं. एकच मिनिट, आपण याच्यामध्ये थोडासा बदल करूया. काहीच नाही, जास्त बदल नाहीये. तर असंही म्हणता येऊ शकतं आपल्याला की भारतीय नदी प्रणालीमध्ये एक आहे हिमालयीन नद्या. काय आहे, हिमालयीन नद्या, हिमालयीन नद्या. आणि दुसरं जे आहे आत्ताच आपण जे इथं लिहिलं होतं ते म्हणजे काय, त्याला म्हणतात द्वीपकल्पीय नद्या. द्वीपकल्पीय नद्या, द्वीपकल्पीय पठारावरील म्हटलं तरी चालेल, पठारावरील नद्या. आता द्वीपकल्पीय पठारावरील नद्या म्हणजे जे आपण मगाशी जे क्लासिफिकेशन केलं होतं, जे वर्गीकरण केलं होतं तेच येईल इथं. इथं काय येईल, पूर्ववाहिनी आणि या ठिकाणी काय येईल, पश्चिम वाहिनी, नद्या. आता पूर्ववाहिनी नद्यांमध्ये आपण जर विचार केला, ज्या मुख्य नद्या आपल्या सिलेबसमध्ये पण ज्या आहेत, तर त्याच्यामध्ये सर्वप्रथम नाव येईल महानदी. काय येईल पहिलं नाव मयूर, महानदी. दुसरं नाव त्याच्यामध्ये येईल ते म्हणजे कुठलं, गोदावरी. आपल्या महाराष्ट्रामधून पण वाहते जास्तीत जास्त भाग गोदावरी नदी. त्याच्यानंतर 3 नंबरची नदी आहे ती म्हणजे कृष्णा. कुठली आहे, कृष्णा. आणि 4 नंबरची नदी आहे पेरियार. कुठली, पेरियार नाही, कावेरी. कुठली आहे, कावेरी. त्यानंतर जर आपण पश्चिम वाहिनी नद्यांचा जर विचार केला तर याच्यामध्ये ज्या महत्वाच्या आहे ते म्हणजे, महत्वाच्या आपल्याला 2च नद्या याच्यामध्ये सिलेबसला आहेत, आपण त्या 2च घेणार आहेत. त्याच्यामध्ये तापी आणि नर्मदा. कुठली, किंवा आधी नर्मदाले, पहिली आहे नर्मदा व दुसरी आहे तापी. नर्मदा व तापी अशा 2 नद्या त्याच्यामध्ये येतात. आता हिमालयीन नद्या हे खूप महत्वाचं आहे, आपण सुरुवातच याने करणार आहे हिमालयीन नद्यांपासून. हिमालयीन नद्यांमध्ये 3 नद्या आपल्याला अभ्यासायच्या. कुठल्या असतील बरं त्या मयूर, 3 नद्या? आपण त्याची चर्चा बऱ्याच वेळेस केलेली आहे. कुठल्या असतील? गंगा तर आहेच, बरोबर आहे. गंगाला आपण इथं 2 नंबर ठेवूया. 1 नंबर कुठली वाटते, इंडस. तिलाच काय म्हणतात, सिंधू. काय म्हणतात, सिंधू नदी. त्याला इंग्लिश मधून काय म्हणतात, इंडस. तुला हवं तर तू इंग्रजी मधून पण थोडक्यात काही नावं लिहून घे. आता नर्मदेला तर नर्मदाच म्हणतात इंग्लिश मधून, पण सिंधूला एक वेगळं नाव आहे म्हणून मी या ठिकाणी देतो. तिला काय म्हटलं जातं, इंडस पण म्हणतात, इंडस. त्याच्यावरूनच इंडस इंडिया असं नाव पडलेलं आहे. दुसरी जी महत्वाची नदी आहे ती तू सांगितलेली कुठली, गंगा. आणि 3 नंबरची जी नदी आहे ती म्हणजे कुठली, ब्रह्मपुत्रा. हे गंगा मी मराठीतूनच लिहितो, गंगा आणि
ब्रह्मपुत्रा. तर एवढ्या नद्यांचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. तर आता याच्यामध्ये सर्वप्रथम मी याच्यातला थोडासा काही फरक सांगतो. ज्या हिमालयीन नद्या आहेत ना मयूर, ह्या हिमालयीन नद्या म्हणजे इंडस, गंगा आणि ब्रह्मपुत्रा किंवा सिंधू, गंगा आणि ब्रह्मपुत्रा, ह्या नद्यांना बारामाही पाणी असतं. काय कारण असेल बारामाहीचं? खूप सोपं उत्तर आहे. कसं यांना बारामाही पाणी असतं? हा फरक आहे द्वीपकल्पीय नद्यांमध्ये आणि हिमालयीन नद्यांमध्ये. हा महत्वाचा पहिला फरक आहे. काय आहे? बारामाही पाणी असतं. का बरं बारामाही पाणी असेल त्यांना? कारण की पटकन सांगतो मी. कारण की ह्या ज्या नद्या आहेत ना, उंच हिमालय हा सगळ्यात वलित पर्वत आहे, युवा वलित पर्वत आहे, जगातील युवा वलित पर्वत आहे. आणि तो आता अलीकडच्या काळा म्हणजे अजूनही त्याची उंची वाढते. तर बराचसा भाग कसा हिमालयाचा आपल्याला माहिती, जम्मू काश्मीर असेल, हिमाचल प्रदेश असेल, उत्तराखंड असेल किंवा चायनाचा भाग असेल, त्या ठिकाणी तिबेटचा भाग असेल, नेपाळ असेल, या ठिकाणी काय होते? कायम बर्फवृष्टी होत असते. हिवाळ्यात तर जास्तच होते. आणि म्हणजेच काय, ही बर्फवृष्टी झाल्यामुळं आणि ज्यावेळेस उन्हाळा येतो त्यावेळेस उन्हाळ्यात काय होतं, तो बर्फ वितळून त्यांना पाणी येतं. आणि पावसाळ्यात तर हे नैऋत्य मोसमी पाऊस असेल, तर नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पाऊस पडतो. म्हणजे पावसाळ्यामध्ये तर आहेच त्यांना पाणी, जसं द्वीपकल्पीय नद्यांना पाणी असतं, आपल्या पठारी आपली गोदावरी, कृष्णा, कावेरी यांना. फक्त उन्हाळ्यात काय होतं, बर्फ वितळून या नद्यांमध्ये काय होतं, पाणी येतं. म्हणजे हिमनद्या ज्या असतात त्या वितळतात ना उन्हाळ्यात. आपल्याकडे उन्हाळ्यात पाऊस पडतो का? नाही पडत. पण ह्या नद्यांना उन्हाळ्यामध्ये कशाचं पाणी पुरवठा होतो? तो म्हणजे वितळलेल्या बर्फाचा. त्यामुळं तर अशा प्रकारे हे त्यातलं एकच वैशिष्ट्य सांगितलं. आणखी काही वैशिष्ट्य सांगायचं झालं तर ह्या नद्या आहेत ना, ह्या नद्या खूप खोल आहेत किंवा ह्या नद्यांचं मैदान आपण म्हणूया की ह्या नद्या खूप खोल दऱ्या तयार करतात. आता थोडक्यात ह्या नद्यांची सुरुवात करण्यापूर्वी, कारण की बऱ्याच वेळेस ते शब्द येणार आहे, एक नदीचं जे काही वेगवेगळ्या अवस्था असतात ना, त्या नदीच्या अवस्थाविषयी इथं मी थोडक्यात तुला सांगू इच्छितो. हे पहा, आता उदाहरणार्थ आपल्याला माहिती, आपलं नदी कुठं उगम पावते रे? नदी कुठं उगम पावते? पर्वतांमध्ये ती काय होते? उगम पावते. उदाहरणार्थ या ठिकाणी जर नदी उगम पावली तर ती काय होणार आहे? अशी वाहत येणार आहे, उताराच्या दिशेने वाहणार आहे. आणि हे ठिकाणी हे काय आहे? समजा इथं ग्राउंड आहे. ग्राउंड कुठे आहे? या ठिकाणी. म्हणजे जमीन कुठे आहे? जमीन एक पाया दाखवतो या ठिकाणी, पाहू शकतो या ठिकाणी. असे या ठिकाणी काय आहे? ही जमीन आहे किंवा त्याला आपण सरफेस म्हणतात किंवा आपण इथं जमीनच म्हणूया किंवा पृष्ठभाग म्हणूया किंवा जमीन. जमीन. आणि ज्यावेळेस ही नदी ह्या पर्वतांमध्ये, हे पर्वत दाखवलेले आहेत, ही नदी ज्यावेळेस पर्वतांवरून वाहल, जसं मी सांगितलं की आपण जर विचार केला, ह्या नदीच्या 3 अवस्था पडतात मयूर. किती पडतात? 3. 1, 2 आणि ही तिसरी. समजा इथं काय असते? 3 अवस्था. म्हणजेच त्याला अवस्थांना नाव देऊन घे. हिला म्हणतात नदीची युवा अवस्था, हिला म्हणतात प्रौढ. काय म्हणतात? प्रौढ. आणि हिला म्हणतात वृद्ध. काय म्हणतात? वृद्धावस्था. वृद्ध. जशा माणसाच्या अवस्था असतात त्या प्रकारे या नद्यांची जे काही सायकल आहे किंवा जे काही शरणचक्र आहे. आता नदी 3 प्रकारे कार्य करते, माहिती आहे का तुला? इथं थोडक्यात देतो मी काही माहिती, तुला वाटलं तर तू त्याच्यावर अभ्यास कर आणखी, तर ते तुला उपयोगी पडेल. तर या नदीचं एक चक्र असतं, त्याला म्हणतात नदीचं म्हणजे इरोजन सायकल किंवा क्षरणचक्र, नदीचं शरणचक्र. तर ते जे काही अमेरिकन एक भूशास्त्रज्ञ किंवा भूरूप शास्त्रज्ञ होऊन गेले, त्यांचं नाव आहे विल्यम मॉरिस डेव्हिस. आपल्या इथं डिपार्टमेंटला त्यांचा फोटो लावलेला आहे, तू पाहून घेतो. तर त्यांनी या नदीच्या जी काही चक्र आहे तिचा अभ्यास केला. तर त्यांनी सांगितलं की नदीचं जे काही शरणचक्र आहे ते 3 स्टेजेसमध्ये होतं किंवा त्यांनी त्याला एक वेगळं 3 प्रक्रियांमुळे पण होतं त्यांनी सांगितलं. तर त्या ज्या काही अवस्था इथं लिहिलेल्या आहेत, पण नदी काय करत असते सर्वसाधारण सांगायला गेलं तर या ठिकाणी नदी काय करत असते? क्षरण करत असते. काय करत असते? क्षरण. किंवा त्याला झीज पण म्हणतात. काय म्हणतात? झीज म्हणतात. इंग्लिशमधनं त्याला खूप चांगला शब्द आहे, त्याला म्हणतात इरोजन. काय म्हणतात? इरोजन. हे पण लिहून घे थोडक्यात तू सारं, हे पटपट. दुसरं जे आहे क्षरण
त्यानंतर वहन किंवा क्षरण म्हणण्याऐवजी खनन म्हण. काय म्हण? खनन. खनन, वहन. आणि वहन म्हणजे काय? वाहतूक. त्याला इंग्लिशमध्ये ट्रान्सपोर्टेशन म्हणतात. आणि तिसरं जे आहे महत्वाचं ते म्हणजे काय करणार आहे शेवटी ती निक्षेपण किंवा त्याला संचय म्हण. सोपा शब्द काय आहे? संचय किंवा त्याला निक्षेपण असं पण म्हणतात. निक्षेपण म्हणजेच नदी काय करत असते? नदी खनन पण करते, नदी वहन पण करते आणि नदी संचयन पण करते. आता ती खनन प्रामुख्याने कुठं करेल? तिचा जर प्रवास पाहिला तर या ठिकाणी मी 3 अवस्था सांगितल्या. या ठिकाणी 3 अवस्था आहेत. युवा अवस्था, नदीची प्रौढ अवस्था आणि वृद्ध अवस्था. हे प्रत्येक नद्यांमध्ये उपयोगी पडणार आहे. त्यामुळे थोडंसं बेसिक मी या ठिकाणी घेतो. हे खूप बेसिक आणि खूप महत्वाचं आहे. आता नदी या ठिकाणी पर्वतामध्ये उगम पावते. आपण एखाद्या नदीचं उदाहरण घेऊ. आपण गंगाचंच उदाहरण घेऊ. गंगाचं उदाहरण घेऊन मी थोडक्यात समजून सांगतो. तर गंगेचं जर उदाहरण घेतलं, गंगा या ठिकाणी उगम पावते समजा, असं आपण गृहीत धरूया. गंगा उत्तराखंडमध्ये भागीरथी आणि अलकनंदा मिळून त्या दोन्ही एकत्र येतात देवप्रयागला आणि त्या ठिकाणावरून तिला पुढं गंगा असं नाव पडतं थोडक्यात. तर समजा ही गंगा नदी या ठिकाणी उत्तराखंडमध्ये उगम पावते. आता ती कुठं उगम पावली तर तुला दिसू शकते पर्वतीय प्रदेश आहे. कसा आहे प्रदेश? पर्वतीय प्रदेश आहे. या पर्वतीय प्रदेशामध्ये उगम पावते आणि निश्चितच हा पर्वतीय प्रदेश आहे. कसा आहे? पर्वतीय प्रदेश आहे. आता पर्वतीय प्रदेशामध्ये काय असणार आहे? उतार असणार आहे. काय असणार आहे? उतार असणार आहे. उतार असल्यामुळं काय होणार आहे? उतार असल्यामुळं काय होणार आहे? उतार असल्यामुळं नदीचा स्पीड कसा असणार आहे? जास्त असणार आहे. कसा असणार आहे? जास्त असणार आहे. आणि नदीचा स्पीड जास्त असला म्हणजे वेग नदीचा जास्त असला तर नदी खनन जास्त करेल. म्हणजे हा जो भाग आहे ह्या भागामध्ये नदी वेगवेगळ्या प्रकारची भूरूप तयार करत असते. मग ते कुठली भूरूप आहे? आता इथं सिलेबसचा भाग नाही आहे पण तरी पण सांगतो. मग नदी व्ही आकाराच्या दऱ्या तयार करते, यू आकाराच्या दऱ्या तयार करते, घळई तयार करते, त्याला म्हणतात गॉर्स, कॅनियॉन तयार करते. अशी वेगवेगळ्या प्रकारची भूरूप नदी तिच्या या सुरुवातीच्या अवस्थामध्ये तयार करते आणि खूप मोठ्या प्रमाणावरती खनन करते. उभं पण खनन करते आणि आडवं पण खनन करते. त्याला व्हर्टिकल इरोजन आणि लॅटरल इरोजन असं म्हणतात. आणि या घड्या धबधबे पण तयार होतात, रॅपिड्स पण तयार होतात, गुंफित गिरिपात पण तयार होतात. असे वेगवेगळ्या प्रकारची भूरूप ही नदी आहे तिच्या युवा अवस्थेच्या दरम्यान तयार करते. नंतर ती काय होते? ती पर्वतावरून खाली उतरते. याला फुटहिल रिजन म्हणतात. पर्वताच्या पायथ्याशी येते. मग तिचा वेग काय होतो? हळूहळू थोडासा कमी होतो आणि तिची जी कॅरिंग कॅपॅसिटी वाहून नेण्याची क्षमता पण थोडी कमी होते. आणि नदी ज्यावेळेस या ठिकाणी काय येते? मैदानी प्रदेशात येते. जसं मी तुला सांगितलं गंगेचं उदाहरण घेतलं. गंगा कुठे येते? मैदानी प्रदेशामध्ये. हे जे दिसतंय ना सपाट म्हणजे हा काय रे? मैदानी प्रदेश. हा काय आहे? मैदानी प्रदेश. आता गंगेच्या बाबतीत जर मी सांगायचं झालं, गंगा हरिद्वारला कुठे येते? मैदानी प्रदेशात येते. आणि मैदानी प्रदेशात आल्यावरती काय करणार? सर्वप्रथम जे सगळे मोठे दगडगोटे आपण पाहिलं ना गंगा नदीच्या, किंवा आपण उत्तर भारतीय नद्यांनी तयार केलेला मैदानी प्रदेश पाहिला, जे काही दगडगोटे वाहून आणले त्याचा संचय करायला लागते. सगळंच नाही. आणि बाकीचे जे आहेत सॅन्ड सिल्ट क्ले म्हणजे जे वजनाने हलके आहेत तिच्या बरोबर काय करते? वाहून नेते. आणि तिची ताकद ज्यावेळेस कमी होते त्यावेळेस ती असं जसं साप चालतो तसं काय होते? असे वळण घेत 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 ट्विस्ट अँड टर्न्स म्हणतात त्याला, इंग्लिशमधनं मिअँड्रिंग असा शब्द म्हणतात. नदीची नागमोडी वळण तयार होतात. मग काय होतात? पूर मैदानं तयार होतात किंवा त्याला गोखूर झील किंवा त्याला ऑक्सबो लेक्स तयार होतात असे या ठिकाणी. आणि शेवटी नदी काय होते? हळूहळू हळूहळू इकडे काय असणार आहे? मग या ठिकाणी ती कुठे जाऊन मिळणार आहे? एखाद्या तलावात जाऊन मिळते, एखाद्या जलस्रोतात ती काय होते? जाऊन मिळते. किंवा जास्त करून कुठे जाऊन मिळते? समुद्राला जाऊन मिळतात. शेवटी काय होणार आहे? त्या नद्या समुद्राला जाऊन मिळतात. आणि समुद्राला ज्यावेळेस जाऊन मिळते ती वृद्ध अवस्था आणि तिनं जे काही सगळं जे काही दगड गोटे वाळू बारीक बारीक त्याला काय म्हणूया सँड सिल्ट क्ले जे काय आहे वाहून आणलेलं आहे ना ते या ठिकाणी काय करायला लागते? डिपॉझिट करायला लागते. काय करते? संचय करायला लागते. आणि त्याला काय म्हटलं जातं? त्याला एक शब्द आहे बघ, त्याला म्हणतात डेल्टा. काय म्हणतात? डेल्टा किंवा नदीचा त्रिभुज प्रदेश. काय म्हणतात त्याला? नदीचा त्रिभुज प्रदेश. आता हे मी तुला का सांगितलं? कारण की हे खूप महत्वाचं आहे. त्रिभुज प्रदेश प्रत्येक वेळेस नावं येणार आहेत यांची, ते नावं समजले पाहिजे. आता खूप महत्वाचं मी माहिती सांगतोय. आता याला नदीचा त्रिभुज प्रदेश म्हणतात. आता नदीची हे बघ बरं का, नदी उगम पावते तो एक भाग वेगळा, त्याला म्हणतात नदीचा स्रोत. काय? लक्ष दे, याला काय म्हणतात? नदीचा स्रोत. पण नदी ज्या ठिकाणी समुद्रात जाऊन मिळते त्याला म्हणतात नदीचं मुख. काय म्हणतात? नदीचे मुख.
हे खूप महत्वाचं आहे बरं का. बऱ्याच वेळेस इंटरव्ह्यूला पण कधी कधी प्रश्न विचारतात, नदीचं मुख कुठं असतं, तर बरीचशी उत्तर काय देतात, जिथं नदी उगम पावते. तसं नाहीये, नदी जिथं समुद्राला जाऊन मिळते तिला काय म्हटलं जातं, नदीचं मुख असं म्हटलं जातं. आता या ठिकाणी हे काय सांगायचंय की नद्यांना एक नदी काय एकटी नसते. आता ही समजा उदाहरणार्थ ही मुख्य नदी आहे, ही गंगा काय, आपण गंगेचं उदाहरण घेतलं, मी गंगेच्याच कॉन्टेक्स्टमध्ये गंगेच्या संदर्भामध्ये समजून सांगतो. उदाहरणार्थ ही मुख्य नदी आहे, कुठली, गंगा नदी आहे. आता ह्या गंगा नदी, ह्या नदीला काय असतात रे, अनेक उपनद्या येऊन मिळत असतात. काय होतं, अनेक उपनद्या येऊन मिळतात. उदाहरणार्थ या ठिकाणी गंगेचा जर विचार केला, तिला पण अनेक उपनद्या येऊन मिळता येते, असं मी समजा उदाहरणार्थ या ठिकाणी दाखवलंय. मग काही डाव्या हाताने येऊन मिळतील, काही उजव्या हाताने येऊन मिळतील. ह्या नद्या, यांना पण काही उपनद्या येऊन मिळत असतात. अलग लक्षात. म्हणजेच काय की नदीला, एका मुख्य नदीला अनेक नद्या येऊन मिळतात आणि तिचं पाणी वाढवतात. यांना म्हटलं जातं उपनद्या. काय म्हणतात मयूर, उपनद्या. हे खूप महत्वाचं आहे, सर्व लिहून घे. उपनद्या, त्याला इंग्लिशमधनं ट्रिब्युटरी म्हणतात. काय म्हणतात, ट्रिब्युटरी. आणि कधी कधी ज्यावेळेस काय होतं, ज्यावेळेस खूप गाळाचं संचयन व्हायला लागतं आणि नदी काय करते, म्हणजे अनेक मार्गामध्ये वितरित होते, अनेक चॅनल्समध्ये ती काय होते, डिवायडेड होते किंवा ती बायफर्केट होते. म्हणजेच काय, एका नदीचे 2 फाटे फुटतात, 3 फाटे फुटतात, आपण त्याला आपल्या भाषेमध्ये फाटे म्हणूया. त्यावेळेस त्याला म्हणतात नदीच्या वितरिका. काय म्हणतात, वितरिका. आता समजा ही मुख्य नदी आहे ना, मग इकडे एक फाटा गेला तिचा, इकडे एक फाटा गेला, म्हणजे एक नदी काय झाली, अनेक स्ट्रीम्स मध्ये काय होते, तुटते. त्याला म्हणतात वितरिका. हे 2 कन्सेप्ट लक्षात ठेवा. वितरिका, वितरिका. इंग्लिशमधनं त्याला काय म्हणतात, त्याला म्हणतात डिस्ट्रीब्युटरीज. काय म्हणतात, डिस्ट्रीब्युटरी. कारण त्या डिस्ट्रीब्यूट करतात ना पाणी, डिस्ट्रीब्युटरीज. म्हणजे ह्या झाल्या ट्रिब्युटरीज आणि त्या झाल्या डिस्ट्रीब्युटरीज. लक्षात आलं का. एका मुख्य नदीमध्ये इतर नद्या येऊन मिळतात आणि नदीचं पाणी वाढवतात, त्याला काय म्हणतात, ट्रिब्युटरी. म्हणजे ट्रिब्युटरी म्हणजे काय, उपनद्या. आणि एकच नदी अनेक वेगवेगळ्या नद्यांमध्ये तुटते, व्हायला लागते वेगवेगळ्या चॅनल्समध्ये, त्याला म्हणतात डिस्ट्रीब्युटरी. मराठीतून त्याला काय म्हणतात, वितरिका. आता गंगेचं जर उदाहरण देऊन सांगायचं झालं, पटकन सांगतो. जसं की गंगेमध्ये वेगवेगळ्या, रामगंगा असेल, गोमती, घागरा, गंडक, ह्या नद्या येऊन मिळतात. ह्या झाल्या नदी गंगेच्या उपनद्या. काय झाल्या, उपनद्या. आपण गंगा नदी प्रणाली अभ्यासणार आहे पुढं. आणि उदाहरणार्थ डिस्ट्रीब्युटरी, जसं की गंगेची एक डिस्ट्रीब्युटरी, तिचं नाव आहे हुगळी. म्हणजे गंगा 2 वेगवेगळ्या चॅनल्समध्ये तुटते. ती ज्यावेळेस पश्चिम बंगालमध्ये जाते, पश्चिम बंगालमध्ये तिला एक फाटा फुटतो, त्या फाट्याचं नाव काय, हुगळी. म्हणजे एक वेगळी नदी, त्यातून 2 नद्या जन्माला येतात. गंगा अशी पुढे जाते आणि तिला एक काय होतं, असा एक मार्ग फुटतो, फाटा फुटतो, त्यातून पण पाणी वाहतं. तिला म्हटलं जातं काय, वितरिका, डिस्ट्रीब्युटरी म्हणतात त्याला. आणि शेवटी नदी काय होते, ती समुद्राला जाऊन मिळते, समुद्रात जाऊन विलीन होते. त्या ठिकाणी सगळा जो जे वाहून आणलेला त्याच्या प्रवासादरम्यान जो गाळ आहे तो साचतो, त्याला म्हटलं जातं त्रिभुज प्रदेश. काय म्हणतात, त्रिभुज प्रदेश. थोडंसं नदीबद्दल आणखी पण अभ्यास करू नये, म्हणजे तुझ्या लक्षात आला असेल नदीचा मार्ग, नदीचा प्रवाह वगैरे वगैरे. आता आपण एक एक नदीचा काय करूया, अभ्यास करूया याच्यामध्ये. काय करूया, एक एक नदीचा अभ्यास करूया. आता पहिली नदी आपण अभ्यासू ती म्हणजे सिंधू नदी. काय अभ्यासू, सिंधू नदी. आता पहिलं सिंधू नदी आणि तिच्या उपनद्या, हे लिहिलंय ना सारं, ठीक आहे. पटकन मी याला पुसतो. ओके. तर सिंधू नदी आणि तिच्या जर उपनद्या जर विचार केला, सर्वप्रथम आपण अभ्यासणार आहे सिंधू नदी प्रणाली. काय अभ्यासणार आहे, सिंधू नदी प्रणाली. इथं घे, तिला इंग्लिश मधनं इंडस म्हणतात. काय म्हणतात, इंडस, इंडस. आणि मराठीतून त्याला काय म्हणतात, सिंधू नदी प्रणाली. सिंधू नदी प्रणाली. आता थोडक्यात ज्याच्या मुख्य नद्या ज्या आहेत ना, त्या आपण एकदा लिहून घेऊया, म्हणजे तुझा पण कन्सेप्ट क्लिअर होईल. मी थोडंसं आधी काय करतो, थोडंसं इंग्रजीतून लिहितो. पहिलं जे आहे याच्यामध्ये
हे बघ, लक्षात कसं ठेवायचं ते पण मी सांगतो. आपण काय म्हणतो, स बर काय म्हणतो, स ब आणि र, सबर म्हणतो की नाही, सबर म्हणजे सबर, SBR म्हटलं. आणि भारताचे हे कोण आहेत, सुप्रीम कोर्टचे जज कोण आहेत माहिती आहे तुला? त्यांच्या पदाला काय म्हटलं जातं, CJI. काय म्हणतात, CJI म्हणजे चीफ जस्टिस ऑफ इंडिया. इकडे पहा, सबर, सब्र आपण नाही म्हणतो सब्र का फल कैसा होता है, मिठा होता है म्हणतो की नाही, कहावत आहे की नाही. मग सबर आणि हे काय, CJI म्हणजे चीफ जस्टिस ऑफ इंडिया आपण असं म्हणतो. आता थोडक्यात ते फक्त नद्यांची नाव आहेत ते आपण लिहून घेऊया. स म्हणजे काय येतं त्याच्यामध्ये, सिंधू काय येणार आहे, सॉरी सतलज काय येईल इथे, काय आहे स म्हणजे काय आहे, सतलज काय आहे, सतलज. पटपट लिहून घे सतलज. याच्यामध्ये थोडंसं अंतर सोडलं तर बरं होईल, म्हणजे मला दाखवता येईल तुला. याच्यामध्ये अंतर सोडून लिह, हेच लिहायचं काय नाही, पटकन मी पटकन लिहितो. हे बघ काय म्हटलं होतं आपण, स ब र चीफ जस्टिस ऑफ इंडिया. क्लिअर झालं एवढं. आता हेच काय कर, पटपट फक्त लिहून घे. याला स म्हणजे काय, सतलज, सतलज. ब म्हणजे बियास, काय म्हणतात त्याला, बियास. काही व्यास पण म्हणतात, बियास, पण आपण बियास लिहू काय हरकत नाही. आर म्हणजे काय, रावी आहे. आर म्हणजे काय, रावी. सी म्हणजे काय, चिनाब, चिनाब काय, चिनाबे. जे म्हणजे काय, झेलम आहे. काय, झेलम. आणि शेवटचं राहिलेली कुठली आहे ती, ही मुख्य नदी आहे ती म्हणजे इंडस. का कुठली आहे, इंडस. इंडस, इंडस म्हणजेच काय रे, इंडस म्हणजेच काय, सिंधू. आता हे इथं का लिहिलं मी असं, कारण की तो आय लिहिलाय ना, आय आणि यस मध्ये फरक आहे, त्यामुळे गोंधळ होऊ नये म्हणून हा आय लिहिला. आय इंडस, इंडस म्हणजेच काय, आपण आता सिंधू तिला म्हटलं जातं. आता या ठिकाणी खूप व्यवस्थित लक्ष दे. आता ही चिनाब जी आहे ना, आता एक मिनिट, आता इकडे लक्ष दे, हे नंतर लिहे, थोडासा वेळ देतो मी तुला लिहायला, मग लिहे. इथं चिनाब आहे ना, ही चिनाब आता काय आहे, मुख्य नदी कुठली आहे, मुख्य नदी कुठली आहे, इंडस आहे. कुठली आहे मयूर, इंडस आहे. ही रावी जी आहे ना, सॉरी ही चिनाब जी आहे ना, ही चिनाब कशामध्ये जाऊन मिळते, इंडसमध्ये, सिंधूमध्ये. चिनाब नदी कुठल्या नदीला जाऊन मिळते, सिंधूमध्ये. सिंधू ही मुख्य नदी, त्याच्यामुळे मी त्याला इथं गोला केलेला आहे. हा गोळा जो केला कशामुळे केलेला आहे, कारण की इंडस किंवा सिंधू ही मुख्य नदी आहे. तिच्यामध्ये ह्या सगळ्या तिच्या उपनद्या, ह्या 5 उपनद्या, 1 2 3 4 5, ह्या मिळूनच पंजाब प्रांत असं नाव पडलेलं आहे. तर ह्या 5 नद्या, मी याला क्रमांक पण देतो म्हणजे गोंधळ होणार नाही. 1 2 3 4, ही 5वी आणि ही 6वी मुख्य नदी आहे. पण ह्या काय आहेत, ह्या 5 तिच्या उपनद्या, इथं नावच नको टाकू, ह्या 5 तिच्या उपनद्या आहेत. आता ही चिनाब कशामध्ये जाऊन मिळालेली आहे, इंडसमध्ये. आपण ते नकाशामध्ये दाखवतो मी तुला, आणि उद्या आपण आणखी डिटेलमध्ये घेऊ. हेच फक्त नकाशा आणि मग पुढच्या नदीला सुरुवात करणार आहे. उद्या ते हे घेऊन यायचे, आउटलाईन मॅप असतीलच तुझ्याकडं. आता बघ, चिनाब कशात जाऊन मिळाली, इंडसमध्ये. ही झेलम आहे ना, ही झेलम चिनाबमध्ये जाऊन मिळती. कशामध्ये जाऊन मिळती, त्याच्यामुळे मी मध्ये जागा सोडायला सांगितली. आणि रावी कशात जाऊन मिळती, चिनाबमध्ये. आणि ही झेलम चिनाबमध्ये जाऊन मिळती, रावी चिनाबमध्ये जाऊन मिळती, आणि चिनाब कशामध्ये जाऊन मिळती, इंडसमध्ये. आता ही सतलज जी आहे ना, ही सतलज पण कशात जाऊन मिळती, चिनाबमध्ये. कशात जाऊन मिळते, चिनाबमध्ये. आणि ही बियास आहे ना, राहिली कुठल्या, आता कुठली रिव्हर नदी राहिली बरं, बियास राहिली, बरोबर. ही बियास सतलजमध्ये जाऊन मिळते. म्हणजे अशा प्रकारचं हे काय त्यांचा क्रम आहे. परत सांगतो, कुठली कशात जाऊन मिळते, मुख्य नदी कुठली आहे, सिंधू नदी आहे. मुख्य नदी सिंधूमध्ये. एकदा नकाशात दाखवतो मग तुझ्या लक्षात येईल, आणखीन क्लिअर होईल. हा, तर आता हिचा उगम कुठं होतो, या ठिकाणी. हे काय आहे, इथे काय आहे रे, हे तिबेट आहे. तिबेट किंवा चायनाचा भाग आहे, आपण याला काय म्हणूया, चायना. चीन, इथं काय म्हण, चीन तिबेट, तिबेट, चीन तिबेट, ओके नाही. आता या ठिकाणी आहे ना, वेगवेगळे हे पर्वत आहे. कैलास जो काही पर्वत आहे, कैलास पर्वताच्या पायथ्याशी या ठिकाणी मानसरोवर नावाचं लेक आहे. कुठलं आहे, मानसरोवर. हा,
या ठिकाणी मी असं डॉट देतो किंवा मी रेड मार्करनी पण त्याला दाखवतो. हा, या ठिकाणी तू तोपर्यंत हे लिहून घे पटकन, वेळ आहे अजून. इथं बोखारचू नावाचं एक सरोवर आहे. काय आहे? बोखारचू. बोखारचू नाव थोडं वेगळं वाटेल, ते तिबेटियन नाव आहे किंवा चायनीज नाव आहे, आपण असं जे आहे. बोखारचू नावाचं काय आहे? हिम नदी आहे. काय आहे? हिम नदी. तिथून ती काय होते? उगम पावते. ही कुठे आहे? याच ठिकाणी काय आहे? मानसरोवर तलाव आहे. काय आहे? मानसरोवर तलाव. त्याच्या जवळ मानसरोवर तलाव काय आहे मयूर? मानसरोवरचा तलाव आहे. या ठिकाणी कुठली नदी उगम पावते? बोखारचू नावाच्या हिम नदीपासून सिंधू नदी, मुख्य नदी मी पहिली दाखवणार. इकडे पण लक्ष द्यायचं. ही काय आहे? मुख्य नदी सिंधू नदी. ही सिंधू नदी मध्ये दाखवणार आहे. या ठिकाणी उगम पावते. या ठिकाणी सतलज नदी पण उगम पावते, तर ते नंतर पाहू आपण. आज त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या ठिकाणावरून ही नदी व्हायला लागते आणि काही तीन देशातून ही नदी वाहते. कुठले कुठले देश झाले एकदा लक्षात घे. हा कुठला देश आहे? हा तिबेट किंवा चीन एक देश धरूया आपण. त्यानंतर दुसरा कुठला आहे? भारत आहे. आणि त्यानंतर तिसरा कुठला आहे? पाकिस्तान आहे. आणि त्याच्यानंतर ती अरबी समुद्रात जाऊन मिळते. कुठली नदी? सिंधू नदी. आता या ठिकाणी ती उगम पावते आणि तिबेटमध्ये वाहते. आणि या ठिकाणी काय आहे? हे जम्मू आणि या ठिकाणी लडाख आहे. पहिलं काय आहे? हे लडाख आहे. लडाख मधूनच वाहते ती. लडाख मधूनच वाहते आणि नंतर काय होती? पाकिस्तानात प्रवेश करते. आणि पाकिस्तान मधून ती शेवटी कशामध्ये जाते? इथं काय आहे? हा पूर्ण काय आहे? अरबी समुद्राचा भाग आहे. हा काय आहे रे? अरबी समुद्र आहे. ठीक आहे. हा, हे लक्षात आलं. आता ही फक्त कशामधून वाहू राहिली? ही फक्त भारताचा जो काही केंद्रशासित प्रदेश आहे. कुठला केंद्रशासित प्रदेश? भारताचा लडाख. लडाख मधूनच वाहते फक्त. कुठली नदी? तर सिंधू. हा, आता ही दाखवली सिंधू. थोडस मी कलर बदलतो, रेड कलरने. आता ही मुख्य नदी मी ब्ल्यू कलरने दाखवली. इतर नद्या मी तुम्हाला त्याच्या उपनद्या सगळ्या कशाने दाखवतो? रेड कलरने दाखवतो. त्यानंतर दुसरी एक नदी आहे. दुसरी नदी कुठली आहे? कुठली पण घ्या. आता चिनाब दाखवूया आपण. आता चिनाब या ठिकाणी, आता इथं राज्य नाही काढलेले आपण, पण हिमाचल प्रदेशमध्ये उगम पावते. कुठली? चिनाब. तर ही चिनाब नदी या ठिकाणी उगम पावते आणि कशाला जाऊन मिळते? ती चिनाब नदी कशाला जाऊन मिळते? दाखवलंय. इंडसला जाऊन मिळते. कशाला जाऊन मिळते? इंडसला जाऊन मिळते. अशा प्रकारे ही इंडसमध्ये जाऊन मिळते, म्हणजे सिंधू मध्ये जाऊन मिळते. कुठली? चिनाब. आता राज्यांचं मी नंतर आउटलाईन मॅप मध्ये उद्या दाखवतो. आज फक्त एक कच्ची नकाशा काढून घे. उद्या राज्यांचं पण मी तुला याच्यामध्ये दाखवतो. कुठला राज्य? आज फक्त थोडक्यात सांगतो. या ठिकाणावरून उगम पावते आणि कशामध्ये? म्हणजे हिमाचल प्रदेशमध्ये. आणि कशात जाऊन मिळते? इंडसमध्ये. त्याच्यानंतर झेलम नावाची नदी आहे ना, झेलम नावाची नदी या ठिकाणी उगम पावते तिच्या जम्मू काश्मीरमध्ये. आणि ती कशाला जाऊन मिळते? झेलम नावाची नदी पण कशाला जाऊन मिळते? चिनाबमध्ये जाऊन मिळते. कशाला जाऊन मिळते? चिनाबमध्ये. अशी या ठिकाणी ती चिनाबला जाऊन मिळते. झेलमच्या किनाऱ्यावरच काय आहे? झेलमच्या किनाऱ्यावरच जम्मू काश्मीर मधलं श्रीनगर जे आहे ना, जम्मू काश्मीर मधलं श्रीनगर शहर वसलेलं आहे. त्यानंतर झेलम नंतर रावी. ही रावी पण कशाला जाऊन मिळते? ही रावी पण चिनाब मध्ये जाऊन मिळते. तर रावी पण कशात जाऊन मिळली आहे? चिनाब मध्ये. त्यानंतर या ठिकाणी बियास आणि सतलज दाखवलेलं आहे. बियास. आता ही बियास आहे ना, ही फक्त भारतातच सुरू होते आणि भारतातच संपते.
भारतातच सुरू होते, भारतातच संपते. म्हणजेच काय, ही सतलज मध्ये जाऊन मिळते. आता सतलज कुठं उगम पावते, या ठिकाणी राकस नावाचं एक तल आहे, राकस सरोवर आहे. कुठं काय आहे इथं, इथंच दाखवतो मी, राकस सरोवर म्हणजे राकस सरोवर, सरोवर राकस सरोवर. कुठली नदी सांगतोय मी, बघ इकडे बघ, हे बघ सतलज. आणि बियास कशामध्ये मिळणार आहे, सतलज मध्ये. पण ते आधीच काढली मी, काय हरकत नाही. इथं थोडीशी इथं एवढी आलेली ती. आणि इथं कुठली नदी उगम पावू राहिली, आता ही शेवटची सतलज. आता ही सतलज या ठिकाणी उगम पावते, ती पण तिबेटमध्येच. ती म्हणजे जिथं सिंधूचा उगम आहे तिथंच कशाचा उगम आहे, सतलजचा उगम आहे. आणि या ठिकाणावरून ती भारतात प्रवेश करते असं. आणि त्यानंतर ती अशा प्रकारे तिच्यामध्ये कुठली नदी येऊन मिळते, बियास नावाची नदी येऊन मिळते. आणि या दोन्ही वाहतात आणि कशामध्ये जाऊन मिळतात दाखवलेले आहेत, चिनाबमध्ये. दिसतंय की इथं, या दोन्ही इकडे पाय, बियास कशामध्ये मिळते, सतलज मध्ये. आणि सतलज कशामध्ये जाऊन मिळते, चिनाबमध्ये. तर या ठिकाणी अशा प्रकारे. तर म्हणजेच या पाचही नद्या किती झाल्या, ह्या 5 राज्यांविषयी मी उद्या आपण चर्चा करू, आउटलाईन मॅप मध्ये पण तू टाक मग त्यावेळेस. तर अशा प्रकारे ह्या नद्या, ज्या मुख्य नद्या आहेत, सिंधू नदी आणि तिच्या उपनद्या, 5 उपनद्या. इतरही उपनद्या आहेत त्याच्या, पण त्याच्यामध्ये शोक आहे, गिलगिट आहे, हुंजा आहे, द्रास आहे, शिगर आहे, अशा वेगवेगळ्या नद्या. पण मुख्य नद्या ह्याच आहेत. कुठल्या कुठल्या सांगितल्या मी, शोक असेल, नुब्रा असेल, हुंजा असेल, काबूल असेल. अफगाणिस्तानमधून काबूल पण नदी येते, सिंधूला येऊन मिळते. पण आपल्याला महत्वाच्या ज्या ह्या 5 नद्या आहेत. आता थोडक्यात इथं एक गोष्ट सांगतो, गोष्ट नाही एक फॅक्ट सांगतो याच्याशी निगडीत. आणि मग आपण या ठिकाणी काय करूया, आजचा क्लास संपवूया. आता बघ, आता भारताने काय केलं, जो पाकिस्तानने आपल्यावरती जो काही भ्याड हल्ला केला होता, काय कुठला हल्ला, पेहलगाम मध्ये केला होता. बैसन नावाची जी काही दरी आहे पाकिस्तानमध्ये, जम्मू आणि काश्मीरमध्ये, त्या ठिकाणी जे काही निरपराध टुरिस्ट लोक होते, पर्यटक लोक होते भारतातील गेलेले, तर तिथं त्यांनी हल्ला केला. 26 आपले भारतीय जे काही नागरिक आहेत, सिटीजन्स आहेत, ते काय झाले, मृत्युमुखी त्यांनी पाडले. आणि विशेष म्हणजे धर्माच्या नावावर त्यांनी ती हिंसा केली. ते खूप म्हणजे चुकीची गोष्ट त्यांनी केली. तर सांगायचं तात्पर्य हे की त्यामुळं काय केलं होतं भारताने, त्याचा एक विरोध म्हणून त्या काय केलं, इंडस वॉटर ट्रीटी. काय म्हणतात, इंडस वॉटर ट्रीटी. इंडस म्हणजे इथं दाखवलेले, मग मी इंडसलाच काय म्हणतात, सिंधू जल समझोता. याला काय म्हणतात, हे थोडक्यात लिहून घे पटकन. याला म्हणतात IWT, म्हणजे इंडस वॉटर ट्रीटी. आणि त्याला मराठीतून म्हणतात सिंधू जल समझोता. सिंधू जल समझोता. सिंधू जल समझोता हे कधी केली आहे एवढं सांगतो. आणि मग थोडक्यात आपण त्याचा परत उद्या मी थोडक्यात सांगन परत. ही कधी झाली आहे, 19 सप्टेंबर 1960 ला. कधी झाली, 19 सप्टेंबर 1960. आणि ही कोणाच्या दरम्यान झाली, भारत आणि पाकिस्तान. याच्यामध्ये नद्यांचं वाटप झालं. काय झालं मयूर, नद्यांचं वाटप झालं. कोणी असं, आणि पार्टिशनच्या नंतर हे झालंय, जसं वायली झाल्यानंतर नाही का वाटप होत ज्याचं त्याचं, तसंच हे काय झालंय, नद्यांचं वाटप झालेलं आहे. तर याच्यामध्ये थोडक्यात इथं सांगतो, राहिलेला पाठ उद्या घेऊया, आहे वेळ तसा, वेळ आहे अजून 7 मिनिटं आहेत. तर याच्यात हे भारताचे पंतप्रधान आणि पाकिस्तानचे पंतप्रधान यांच्या दरम्यान हा काय झाला, समझोता झाला. आणि या समझोता कोणी करून आणला, मध्यस्थी कोण होता, तर वर्ल्ड बँक. कोण होतं, वर्ल्ड बँक. मग इथं लिहून घे, कोणाच्या दरम्यान झाला हा. या ठिकाणी कोण आहे, भारत. आणि या ठिकाणी कोण आहे, पाकिस्तान. असं दोघांच्या मध्ये तो समझोता झाला. आणि कोणी करून आणला, तो वर्ल्ड बँक. कोणी करून आणला, जागतिक बँक. वर्ल्ड बँक म्हणजे काय, जागतिक बँकनी आहे. त्यांनी त्यांच्या मध्यस्थीने तो, म्हणजे दलाल कोण आहे, वर्ल्ड बँक आहे, असं लक्षात ठेव. आणि आता काय झालं याच्यामध्ये, बऱ्याचशा विद्यार्थ्यांना किंवा बऱ्याचशा माहितीच नसतं. तर याच्यामध्ये तू जर विचार केला तर ह्या ज्या काही इथे बघ, आता ही सर्वसाधारणपणे ह्या ज्या पश्चिमेकडील ज्या 3 नद्या आहेत, म्हणजे कुठल्या आल्या पश्चिमेकडील 3 नद्या, इथं बघ, इंडस, झेलम आणि चिनाब. म्हणजे ह्या 3 नद्या ह्या कुणाला दिल्या गेल्या, ह्या दिल्या गेल्या पाकिस्तानला. की कोणाला दिल्या गेल्या, पाकिस्तानला. आणि राहिलेल्या रावी, बियास आणि सतलज ह्या 3 नद्या कुणाला आल्या, आपल्या भारताला आल्या. कुणाला आल्या, इंडिया. आणि त्याच्यामध्ये पण नद्यांच्या पाण्याचं वाटप कसं ठरलं होतं, बघ कसं ठरलं होतं. त्यावेळेची जी त्यावेळेस जी तत्कालीन स्थिती होते, त्याच्यामध्ये
या 3 नद्यांचं पाणी कोण वापरणार? पाकिस्तान. पण त्याच्यामध्ये पण काय होतं, कसं होतं, म्हणजे या 3 नद्यांचं ऐंशी, आमच्या वेळेस बघ 80-20 पॅटर्न होता. काय होता आमच्या वेळेस? आता तुम्हाला वेगळा आहे. तुम्हाला जर समजा आता तुम्हाला 50 मार्काचा 100 मार्काचा पेपर असेल किंवा 50 मार्काचा पेपर असेल तर 35 मार्क विद्यापीठ परीक्षा होते आणि 15 मार्काची इंटरनल होते. 100 मार्काचा पेपर असेल तर 70 मार्काची विद्यापीठ परीक्षा होते आणि 30 मार्काचं इंटरनल होते. आता त्यावेळेस आम्हाला 80-20 पॅटर्न होता, म्हणजे 80% पाणी ह्याच्या 3 नद्या पाकिस्तानला दिल्या, त्याचं 80% पाणी कोण वापरणार आहे? पाकिस्तान. आणि 20% पाणी कोण वापरणार आहे? भारत. इथे पण तसंच 80-20, इथं 80% पाणी फक्त कोण वापरणार आहे? भारत. आणि 20% पाणी कोण वापरणार आहे? 3 नद्यांचं 20% पाणी कोण वापरणार आहे? पाकिस्तान वापरणार आहे. तर अशा प्रकारे या नद्यांचं वाटप त्या ठिकाणी झालेलं होतं. तर आपण राहिलेला क्लास उद्या घेऊया. आता मला दुसरा पण क्लास आहे. तर धन्यवाद. थँक्यू.